हा जो गोठा आहे कधीपासून आहे तुमचा? आमचा तसा 40 वर्षापासून आहे. तुम्ही घरामध्ये गोठा सुरू केलाय? हो हो आता तर थोडस कमी होतं मध्ये आता मध्ये, आपण मधून आलो, कारण मी तिसऱ्या वेळेत आता गाभण आहे. तिसरा वेद गाभण आहे. आणि ही आता ही पहिलेच आपल्याकडे आहे. अच्छा, ही तिसऱ्या वेळेत यायचं. हे का हो गिर गाई तर म्हटलं तुमच्याकडे सगळ्या गावठी गाई आहे, हो, हो. गिर गाई पण आहे. हो, हो. हे आता गाभण राहायचा लय प्रॉब्लेम असतो यांचा. काहीच नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही. ही मिल्क चार्जचा वापर कधीपासून चालू आहे? मिल चार्ज वापरून आता सप्टेंबर 2000 सप्टेंबर 2000 पासून. सप्टेंबर 2000 पासून वापरताय तुम्ही? 24 महिन्यापासून दूध देते. हे 26 महिने 26 महिने कंटिन्यू 26 महिने दूध चालू आहे. किती लिटर दूध देते? 18 लिटर दूध देते. 18 किती? 2 वेळेस 18. आता 10. 18? आता सध्या 10 आहे. 10 चालूच आहे. हो 10 चालू आहे. आणि ती 5-6 महिनेच गाभण. आता 6 महिने गाभण आहे ते 10 लिटर महिने देते. फुल झाले तील गाभण राहिला. आणि हा गोरा जसा झाला हा. पहिल्या वेळेत आपल्याचकडे झालेले 26 महिने दूध चालू कंटिन्यू. ती वासरी झाली आता. भरलीच नाही का तुम्ही? हा? भरलीच नाही भरली ना, ती वासरी झाली ना. मग ती दूध बंदच नाही का? नाही हा गोरा नंतर ती वासरी आता पुन्हा गाभण आहे 5 महिने. आठवलीच नाही तुम्ही? नाही त्याच्या पायाला जखम येतात. बर बर. हा तर ते आम्ही पहिले वापरलं. हा. एक किलोचे 2 पाकिट होते आमच्याकडे. तिचाच पाय लागला. तिचा चिकदळली? नाही, फुटली ती. काय रक्ताच्या धारा सुरू होत्या. म्हणलं जाते, राम सर म्हणते तर आपण डबल माफ करू. बर तर आम्ही ते पूर्ण पाकिट तिच्यावर वापरलं. हा. 1 किलोचं हा. पूर्ण पाकिट. बर. ती क्लिअर झाले. ती जखम त्याच्यामध्ये आया झाल्या होत्या. मग मिल चार्जरचं प्रमाण वाढवलं. मग हळूहळू ती जखम आता आम्हाला काही त्रास ह्या नाही. वर्षी पण तसं झालं होतं, बर. पण आम्ही ती लगेच हेल्थ चार्जर सारून टाकलं. आता ती एक वासरी हिचीच. हा तिचं नाव गिरिजा. ही ती गिरजा आहे. हा हा आता ती 7 महिन्याची आहे. बर. ती 7 महिन्याची असताना तिला काय झालं होतं ना, लंपी तिला 15 दिवसाची असताना लंपी झाला होता. लंपी झाला बर. होता. तिने 5 दिवसात लंपी कव्हर केला. कव्हर केला पूर्ण. फक्त हे पावडर चार्जर. हेल्थ चार्जर मिल्क चार्जर नुसतं कव्हर केला हेल्थ असता. चार्जर. ती गाठ होती, हा तर ती बेंबीवर आलेली होती. बर खूप बर. एवढी होती एवढी मोठी होती. ती आता पाहता तुम्ही आता तिला काहीच राहिलेलं नाही. तिचं पूर्ण जर बेंबी पाहिलं तुम्ही तर ती रेग्युलर मधली बेंबी आता ती. आणि आपल्याकडे त्याच्या आधीचे फोटो पण आहेत आधीचे त्या. हे 2 हेल्थ चार्जरचे पाकिट आणि मिल चार्जरचे 10 किलो मिल चार्जर. काय कंडिशन होती यांची? हे यांना चावायची ताकद नव्हती सर. हा चावायची ताकद नव्हती. गेल्याच असत्या जर आम्ही त्यांना आणलं नसतं तर. म्हणजे चावू शकत नव्हती एवढी कंडिशन बेकार हो होती. हा 1.5 महिन्यापूर्वी 1.5 महिना झाला त्या नानाला आम्ही आता. फक्त 1.5 महिन्यामध्ये आता ओके आल्या त्या. जे पहिलं वेद संपलं मग मध्ये गॅप नाही पडला का? नाही आदल्या दिवशी रात्री संध्याकाळी 4 वाजता आमच्या समोर दूध काढलं. हा सकाळी त्यांनी बोललेलं भाऊ वासू. मग ते कच्चं दूध निघतं कवळं ते निघालं का? हो रात्रीतून बदल रात्रीतून सकाळी म्हणजे 5-7 घंट्यात 6 घंट्यात बदल झाला तो. एक चमत्कार आहे हा. हे दोघं जण कंटिन्यू असतात म्हणजे चमत्कार आहे हो, हा हो. निसर्गाची. चमत्कार आहे हेल्थ हा. चार्जरचा. हा. म्हणजे आम्ही तुम्हाला ती पांढरी गाय दाखवली हेल्थ हा. चार्जरचं हा, हा. वाटतं चॉकलेटी रंगात. हा हा तिचा कमीत कमी आपला जार किती वेळात पडायला पाहिजे साधारण? 24 तासाच्या. तिचा अर्ध्या तासाच पडला. बाप रे माणसासारखं झालं हे. हा मिल्क चार्जर तुमचं कंटिन्यू चालू? कंटिन्यू किती ग्रॅम देता? आम्ही सकाळ संध्याकाळ 100 हाय गाय नाही? नाही आहे काय 25पणा नाही. उलट जास्त टाकतो आम्ही जेव्हा आम्हाला वाटेल की आता या जनावरती करायचंय मग त्याच्या खुराकामध्ये तो जास्त टाकतो. दिलदारपणा जर असेल तर प्रकृती पण काय हायगाय नाही करत ना हो, द्यायचा. नाही आता आमच्या गाईचं फॅट 9 आहे. 9 फॅट कोणी पण बसून दाखवायचं कोणत्या म्हशीचं गाईचं? लवकर बसत नाही. त्या राधा हा 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 तिचं 9 फॅट आहे. मी राधा दाखवली ती. हो बर. तिचं फॅट 9 आहे sir. Checking नाही तर आधी आमचं जे होतं ते 2.5, 3, 3.5, 4 असं चालायचं. 4 वरून 9 वर? हो 4 नाही 2.5 वरून 9 वर गेले सर. अरे बाप. त्याची शेण तयार होतं तुमचं शेण जे पाहिलं आम्ही त्यांनी सांगितलं मला का लांब गांडूळ तयार होतं त्याच्यामध्ये. तर ते जे शेण आहे ते शेण एवढ्या कडक उन्हात सुद्धा खाली पूर्ण कुजून गेले आतमध्ये. हो फक्त बाहेरची लेअरच वाळली आहे उन्हामुळे. कारण उन्हच तेवढं कडक आहे ना तुमच्याकडे. हा जिथपर्यंत सूर्यप्रकाशाची उष्णता गेली तिथपर्यंत काय ते कुजलं नाही पण त्याच्या खाली आतमध्ये मात्र पूर्ण कुजलेलं आहे चहा पावडर सारखं. सर्व घेतो मी त्यांच्याकडून. सगळं दूध ताक तूप वगैरे सगळे घेतो. अच्छा काय क्वालिटीमध्ये फरक पडतो? क्वालिटी खूप चांगली आहे. त्यांचं तूप मी बाकीच्या इतरांना आलेल्यांना पण देतो. अच्छा ती काय म्हणतो 10 लिटर दूध धरा तुम्ही. हा ते 18 पण बाजूला ठेवा. 10 लिटर दूध धरलं तर 10 लिटर दूध नाही महिन्याचे 300 लिटर झाले. 26 महिन्यात किती झाले? 25 महिन्यात किती झाले? 7,500 लिटर. आणि 7,500 लिटरचे पैसे किती झाले? 80 रुपये झाले ना. 6 लाख रुपये. त्या एका गाईने तुम्हाला 6 लाख रुपयाचं दूध दिले. 6 मी 10 नाही म्हणतोय, दिले जास्तच दिलं असेल. त्या 2 कालवडी आल्या त्या जगल्या असत्या का? नाही त्या जगत नव्हते तर मारणारच होते. बघायला बी नव्हतं जायचं. आता त्यांचा फोटो पण आहे आपल्याकडे. बघू बी नव्हतं जायचं. म्हणजे बघू सुद्धा शकत नव्हतो सर आम्ही ते त्यांना सापळे. ते आणल्यानंतर त्यांना 12 शॅम्पूचे पुड्या लावले त्या 12 अरे दोघींना 6 अशा धुवून काढल्या. गोचिड्याचं आपण औषध जे टाकतो ते एक नाही तर 2 थेंब टाकतो एका बकेटमध्ये. आम्ही अख्खी बॉटल टाकली होती आणि ते त्यांना लावली होती.
दुसऱ्या दिवशी ते गोचिड वगैरे संपल्यानंतर आम्ही हे पावडर सुरू केले. आपण त्यांच्या शरीरावर इतकुशी जागा शिल्लक नव्हती, एवढे गोचिड होते. रंग तर कुठे त्यांचा दिसतच नव्हता कोणत्या रंगाचे आहेत म्हणून. आता तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला दिसला असेल. बापरे. पण आता त्यांना हेल्थ चार्जर चालू आहे, त्यांना मिल्क चार्जर चालू आहे. आता तुम्ही त्यांची कांती पण बघितली कशी एक नंबर आहे, मस्त. हो. अजून महिनाभरात तुम्ही बघा. तरी तुम्ही थोडी साखर टाकली नाही? साखरेचा विषयच नाही आपल्याकडे, दूध असंच लागतं. हे इथं बसलेले आम्ही सांगतच नाही हे इथं बसलेले. नाही, तो विषय नाही. हो, तुम्ही प्या. तर साखरेचा कण नाही, पण याचं मला वाटलं तसं साखर आहे म्हणून होतं. तुम्ही सगळ्यांनी पिला का नाही? हो, पिलं. तुम्हाला काय वाटलं? साखर आहे असं जाणवलं. ही ताकद आहे वैदिकची. अच्छा, हे आहे ना काय घेतो तुम्ही याचं एक करामत पाहिली का? तुम्ही हे जर असं ओतून जर ठेवलं ना खाली, हा, ते शेतकरी मित्रांनो, नमस्कार. नमस्कार. आपल्या पाठीमागे जालना शहरच आहे, हो. बरोबर आहे ना? हा जो परिसर आहे हा कुठला आहे? हा देडकरवाडी. देडगेरवाडी. देहडकर. हा. हां, देहडकर वाडी म्हणून आपण इथं आलेलो आहोत. तर आपण या ठिकाणी एक गोपालक परिवार आहे, त्यांच्या समेत उभे आहोत. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं प्रशांत उत्तमराव कुलकर्णी, चाणक्य 4, देडकरवाडी, जुना जालना. अच्छा. आणि सुमित प्रशांत कुलकर्णी, माझं B.Com सेकंड इयर सुरू आहे सर. अच्छा, कॉलेज कुमार आहे. हा. चिरंजीव. लहान. बर. हा 2 मी नंबर. सुशांत प्रशांत कुलकर्णी, मी सध्या ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचं फायनल इयरला आहे. अरे वा. हा जो गोठा आहे कधीपासून आहे तुमचा? आमचा तसा 40 वर्षापासून आहे. तुम्ही घरामध्ये गोठा सुरू केलाय? हो हो. आता तर थोडंसं कमी होतं मध्ये आता मध्ये, आपण मधून आलो. कारण मी जिल्हा परिषदेला क्लर्क आहे, बर सिनियर क्लर्क म्हणे आहे बर मी पदावर. आणि हा गोठा माझा जो आहे तो सुरुवात आमची 40 वर्षापूर्वी झाली, 88ला. बर. मी कंपनीमध्ये किंवा दुकानावर काम करत होतो 10 रुपये नाईटनी. त्या बर. 10 रुपये नाईटमध्ये मी एक 11.5 रुपयाची गाय घेतली होती. 10 रुपये नाईटनी मी काम करत असताना 11.5 रुपये जमा करून एक गाय घेतली होती. तेव्हापासून हा व्यवसाय असा वा चालू वा आहे. वा, क्या बात. वा. बरं, मला एक सांगा, आता समजा तुम्ही आता किती गाय आहे सगळ्या? हे आता लहान पिल्ल्या सगळं 11. 11 आहे. 11 आहे. हा 11 आहे. दूध देणार किती आहे? 4. 4. 1 2 3 4. ती पलीकडचा बैल आहे. तो गोर आहे. ओके, गोरा आहे तो. मग आता तुम्ही ही गाय कधी आणलेली आहे सगळ्या या बाकी? ह्या गाई आता तिला 2 वर्ष झाले हा. सर. 26 महिने हिला झाले. 19 मार्च 2024 ही आणि आणलेली वितकी झालीची वेत? हिची तिसऱ्या वेळेत आता गाभण आहे. तिसरा वेत गाभण आहे. आणि ही पहिलेच आपल्याकडे आहे. अच्छा, ही तिसऱ्या वेळेत यायचं. हे का हो, गिर गाई तर म्हटलं तुमच्याकडे सगळ्या गावठी गाई आहे, हो, हो. गिर गाई पण आहे. हो, हो. हे आता गाभण राहायचा लय प्रॉब्लेम असतो यांचा. काहीच नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही, कारण आम्ही लक्ष ठेवतो. यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की यांची गर्भपिशवी जी आहे ती खूप जाड असते. ती गर्भपिशवी जाड असल्यामुळे काय होतं की ते गाभण राहायला त्यांचा माज जास्त दिवस राहतो. म्हणजे 36 घंटे, त्यांचा जो 40 माज घंटे. आहे तो पॉवरफुल तो राहतो. पॉवरफुल राहतो. ती 40 घंटे राहतो जवळपास. तेवढी शक्ती त्यांच्या अंगात असली आहे, पाहिजे. तो असली जो पाहिजे, त्यांचं असली जे आहे गर्भाशयामध्ये ते फलनासाठी तेवढी शक्ती जर असली तरच ती. आणि ती माजाची प्रक्रिया थोडीशी कमी झाल्यानंतर तो भरवला गेला पाहिजे माज. आणि तो पण एक प्रश्न आहे. आणि अजून एक गोष्ट काय असते, त्यांना त्यांच्या लेवलचं पोषण मिळालं पाहिजे. पोषण मिळालं पाहिजे. ते पोषण आपल्याकडे जात आहे ना, बरोबर आहे. आपल्या वैदिक मधून जात आहे ते पोषण. बरोबर. हा. आता तुमचं हे मिल्क चार्जचा वापर कधीपासून चालू आहे? मिल्क चार्ज वापरत आता सप्टेंबर 2000. सप्टेंबर 2000 पासून. सप्टेंबर 2024 पासून वापरताय तुम्ही? बापरे. हिच्यावर चालू केलं होतं हा. आपण. मग हिच्यावर नंतर मग ही झाली, मग हिला चालू केलं. अच्छा. आणि ती झाली, तिला चालू केलं. आमचा वापर कसा वाढला की हिच्या पायाला जखम येतात. बर बर. हा तर ते आम्ही पहिले वापरलं. हा. 1 किलोचे 2 पाकिट होते आमच्याकडे. पण ते तिची जखम थोडासा तिचाच पाय लागला. ती जखम चिकदळली? नाही, फुटली ती. बर. आणि ती रक्ताच्या नसेवर. हा. तर तिचं ऑपरेशन करता येत नाही, काही नाही. बर, बर. इतक्या रक्ताच्या धारा सुरू होत्या. म्हणलं जाते, राम सर म्हणते तर आपण डबल माफ करू. बर. तर आम्ही ते पूर्ण पाकिट तिच्यावर वापरलं. हा. 1 किलोचं हा. पूर्ण पाकिट. बर. ते क्लिअर झाले. ती जखम त्याच्यामध्ये आया झाल्या होत्या. तरी बरी आम्ही झाली? परेशान राहायचो. हा. त्याच्यावर स्प्रे मारा, बर, बर, आया बर, घेऊन बर. जाऊन हा. त्याच्यावर इंजेक्शन द्यायचो आम्ही. काहीच उपयोग नव्हता त्याचा. बर. मग निघल्या त्या आया.
मग मिल्क चार्जरचं प्रमाण वाढवलं, मग हळूहळू ती जखम आता आम्हाला काही आता त्रास ह्या नाही. वर्षी पण तसं झालं होतं, बर पण आम्ही ती लगेच हेल्थ चार्जर सारून टाकलं. ती एक वासरी हिचीच, हा तिचं नाव गिरिजा. ही ती गिरजा आहे. हा हा आता ती 7 महिन्याची आहे. बर ती 7 महिन्याची असताना तिला काय झालं होतं ना, लंपी नाही, तिला 15 दिवसाची असताना लंपी झाला होता. लंपी झाला बर होता. तिने 5 दिवसात लंपी कव्हर केला. कव्हर केला पूर्ण. फक्त हे पावडर charger. हेल्थ चार्जर मिल्क चार्जर सुद्धा कव्हर केला असता. हेल्थ चार्जर आणि मिल्क चार्जरने ते- कव्हर केला. ती जी गाठ होती हा तर ती बेंबीवर आलेली होती. बर खूप एवढी होती, एवढी मोठी होती. ती आता पाहता तुम्ही आता तिला काहीच राहिलेलं बर. नाही. तर डॉक्टर साहेब म्हणाले, मेडिकल वाले पण डॉक्टर पण किंवा आपण त्याला कृत्रिम काही करू शकत नाही, बरं. ते नॅचरल जे होईल ते होऊ दे. तेच होऊ द्या. हा तर बर, त्याला बर. आपण काही केमिकल जास्त करायचं नाही होईल. बर 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 वापरता तर मिल्क चार्जर वापरून टाक. बरं, आता- मग आपण ते 4 हा. महिने वाट पाहिली सर, हा, हा. तर ते काही रिकवर झालं नाही. बरं, मग मग? आपण तिला मिल्क चार्जर चालू केलं 50-50 ग्राम. बर तर ती चौथ्या दिवशी ओके झाली. 4 महिने बरी नाही झाली. नाही नाही. तर ते का आता ती समोर आहे, तिचं पूर्ण जर बेंबी पाहिलं तुम्ही तर ती रेग्युलर मधली बेंबी आता ती. आणि आपल्याकडे त्याच्या आधीचे फोटो पण आहेत दाढीचे. त्या 26 महिन्यापासून दूध देते. हे 26 महिने 26 महिने कंटिन्यू 26 महिने दूध चालू आहे हिचं. किती लिटर दूध देते? 18 लिटर दूध देते. 18 किती? 2 वेळेस 18. आता 10. खरं? आता सध्या 10 आहे. 10 चालूच आहे. हो 10 चालू आहे. आणि ती 5-6 महिनेच का म्हणते. आता 6 महिने गावाने ते 10 लिटर महिने दूध फुल झाले तिला गाभण राहिला. आणि हा गोरा जसा झाला हा. पहिल्या वेतालाच, पहिल्या वेत आपल्याचकडे झालेलं आहे. 26 महिने दूध चालू कंटिन्यू. ती वास्त्री झाली आता भरलीच परत. नाही का तुम्ही? हा? भरलीच नाही भरली ना, ती वास्त्री झाली ना. मग ती दूध बंदच नाही का? काही नाही, हा गोरा नंतर ती वासरी आता पुन्हा गावाने 5 महिने. आठवलीच नाही तुम्ही? नाही नाही. आठलीच नाही, आम्ही रात्री 3 लिटर दूध काढलं, ते गिऱ्हाईकांना दिलं. आणि सकाळी पोह्याच्या दिवशी 9 वाजता तिनं 5 वाजता आता काय ही गाय नाही, खाली जाऊ आपण. 7 महिने दूध दिले तिने. हा, हा. गाभण राहिल्यानंतर 7 महिने दूध दिले. बर बर ही 3 वर्षाची फक्त. बर ही 3 वर्षाची. आता तिथे 3 महिन्याची गाभण पण आहे. आणि ते वासरू आहे तेवढं तीच. ते इथं ते ते गव्हाचं अलीकडचं. चारा खाते, हा हा ते तिचं वासरू. बर बर ही 3 वर्षाची आहे. हिचं पहिलं पिल्लू आहे. हिला 8 लिटर त्याचं दूध वय द्यायचं. किती आता? हा 26 महिन्याचा. तो 26 महिन्याचा आहे. काय तगडी तब्येत त्याची. त्याला तरी मिल्क चार्जर आता नाही चालू तरी केलं पण आम्ही त्याला सध्या त्याने मग त्याची आई मुसमुस करून खाते ना? जास्त खाऊ घालत नाही. म्हणजे तुमचं हिचं दूध किती काढलं तुम्ही आज? 18 लिटर दूध देते ती सर. आणि काय भाव देता तुम्ही ते आम्ही 80 देतो. आता? 80 रुपयाने. आणि तूप आमच्याकडे 3000 रुपयाने जात. वाटल्यास आता ग्राहक आलेले असते आपले काही, ते पण तुम्हाला सांगतील की तूप असो काय असो. ताक तर आमचं थांबतच नाही. ताकाचं तर म्हणजे 50 फोन असतात अशी भांडतात आम्हाला चांगलं. ताकासाठी. भांडण करतात. आता ते आलेलेच सध्या. हा हा. ताकाचं काय झालं म्हणते बस बाटली. साखर टाकायचं काम नको. काम नाही. नाही दुधामध्ये साखर टाकायचं काम नाही. ही आमची लाडकी 26 महिने कंटिन्यू दूध चालू आहे. तिसऱ्या वेळी आता खरंय खरंय. लोकांचं आहे त्या वेताला पण मिळत नाही 4-5 नाही, महिने. नाही, नाही. हा आम्हाला खूप इच्छा होती तिला आठवायची पण ती आठली नाही. गीर गाईमध्ये जास्त फसवणूक आहे सर. आहे ना. बाजारात घ्यायला जा, तुम्ही कुठून ना घ्या, तुम्ही कोणत्या गुजरातला जाता फसवणूक होणार. पण ही आम्ही व्हिडिओवर घेतलेली सर. आम्ही हिचा सौदा जळगाव राजाला केलेला आहे, पण ही होती बीडच्या पहिल्या आतमध्ये तांड्याच्या. बर बर ही आली तर आम्हाला वाटलं बघ ते जे आम्हाला मिळून देणार होते 4 जण होते, त्यांना कमीत कमी 4 महिने झोपा नव्हत्या. ही लाथा मारण काय करून आपल्याला मुलं आपण देऊन टाकले कुलकर्णी सरांना. चांगलंय. ही 2 हिल चार्जरचे पाकिट आणि मिल चार्जरचे 10 किलो मिल चार्जर. काय कंडिशन होती यांची? हे यांना चावायची ताकद नव्हती सर. हा चावायची ताकद नव्हती, गेल्याच असत्या जर आम्ही त्यांना आणलं नसतं तर. म्हणजे चावू शकत नव्हती एवढी कंडिशन बेकार हो होती. हा 1.5 महिन्यापूर्वी 1.5 महिना झाला त्या नानाला आम्ही. फक्त 1.5 महिन्यामध्ये आता ओके आल्या ते. म्हणजे आम्ही त्यांना कुठून आणले वाचवलं. तुम्ही या? त्या शेताकडे होत्या माझ्याच. हा तर ते माणूस लक्ष देत नव्हता आणि मागून तर घेतल्या होत्या त्यांनी. तर तुम्ही सांगताय गीर गाई आहे आणि 26 महिने काय देते? दूध देते. आणि तुमचं फुल पीक दूध किती? 18 लिटर आहे. 18. हा, कोणी बिलीव्ह नाही करू शकत एवढं दूध. म्हणजे एवढं हायब्रिडची जर म्हणजे जास्त दूध देण्याची क्षमता आहे गायांची, गीर गायांची, त्या गायांची खूप ठेप ठेवायला लागते. हो. खूप काळजी घ्यावी लागते. एवढ्या अशा ओपन साध्या सुध्या पद्धतीने ते एवढं दूध देऊ शकत नाही. पण तुम्हाला ते मिळालं. बरं एवढंच नाही तर तुम्हाला ते आता जे पहिलं वेत संपलं मग मध्ये गॅप नाही पडला का? नाही. आदल्या दिवशी रात्री संध्याकाळी 4 वाजता आमच्या समोर दूध काढलं. हां सकाळी त्यांनी बोललेलं भाऊ वासू. मग ते कच्चं दूध निघतं कवळं ते निघालं का? हो रात्रीतून बदल रात्रीतून. सकाळी म्हणजे 5-7 घंट्यात 6 घंट्यात बदल झाला तो. काय विक्रम बरोबर आहे की नाही? एक चमत्कार आहे हा. हे दोघं जण कंटिन्यू असतात म्हणजे चमत्कार आहे हा. हो.
रात्री आम्ही म्हणजे कमीत कमी उकडे 4-5 दिवस तर घ्यायला पाहिजे ना. रात्री आम्ही आम्ही सर रात्री उकड्यावाल्यांना फोन लावला जे आमचे गिराईक आहेत त्यांना की म्हणलं बाबा आता 2-3 दिवस काय करू तुम्हाला एक तर सकाळी देऊ, काही जण संध्याकाळी घेतले काही सकाळी घेतले बर. असं केलं. तर संध्याकाळी तिचं दूध डबल चांगलं निघलं. त्या सकाळी सकाळी सकाळचं निघलं. दूध कच्चं निघलं, संध्याकाळचं ओके निघालं. ओके निघालं. काय किंमत आणि आहे आणखीन एक निसर्गाची. चमत्कार आहे हेल्थ हा, चार्जरचा. हा. म्हणजे आम्ही तुम्हाला ती पांढरी गाय दाखवली हेल्थ हा, चार्जरचं हा, हा. वाटतं चॉकलेट रंगाचं. हा हा तिचा कमीत कमी आपला जार किती वेळात पडायला पाहिजे साधारण 24 तासाच्या आत. हा म्हणजे कमीत कमी 5-7 तास 6-7 तास तर आरामशी घेते. एक अर्ध्या तास तासात पाहिजे अर्धा तिचं. तास 1 तास अर्ध्या कमीत कमी 4-5 तास तर घेते काय. तिचा अर्ध्या तासातच अर्ध्या पडला तासात अर्ध्या पाहिजे. तासात पाडलं. तिचा अर्ध्या तासातच पडला. बाप रे माणसासारखं झालंय. हा वासरू- म्हणजे आम्हाला त्यांचा असं दुखण्याचा आजारपणाचा आम्हाला काही त्रास नाही पण मिल्क चार्जर तुमचं कंटिन्यू चालू. कंटिन्यू किती ग्रॅम देता? आम्ही सकाळ संध्याकाळ 100 हाय गय नाही. नाही आहे काय पंचवीसपणा नाही. उलट जास्त टाकतो आम्ही जेव्हा आम्हाला वाटेल की आता या जनावरती करायचंय मग त्याच्या खुराकामध्ये तो जास्त टाकतो. ती दिलदारपणा जर असेल तर प्रकृती पण काय हायगाय नाही करत ना हो, द्यायचा. नाही नाही आता मी पण 54 वर्षाचा आहे. हा 54 वर्ष टाका टाकी आपण काय बात करता? अडचण नाही. कुलकर्णी अंडात मांसाचे इतका असा दिसणार नाही इतकं काम. पुन्हा शेतात तयार आहे घरी काय हो? पण. हा 54 वर्ष आहे. पुन्हा शेतात पण हे काम करायला हा. आपलंच नाही जर शेजाऱ्याचं वाटलं काही किंवा त्याचं पण मदत करते तिथं पण कशाला आहे ऐकायच नाही. त्याने आपलं वाईट करू दे आपण तेच चांगलं करायचं. वा वा वा. त्याच्यामुळे तुम्हाला एवढी बुद्धी सुचली काय. बरं मग तुम्ही मला ते 2-3 बाकीच्या पण गाया दाखवल्या. सगळ्यांना तुम्ही किती वापरता मग सध्या? तसंच तेवढंच वापरतो ना. सगळ्या गायांना? हो हो सगळ्यांना बरं. वासरच आहेत सगळे वासर पण पाहा तुम्ही कसे आहेत. बुल किती तयार झालाय भारी हो तुमचा. भूल भारी तरी आमच्या मनासारखं नाही. तरी सर आम्ही त्याला मिल चार्ज आता 2 महिने बैल चालू केलं. हा, थोडं मला गॅप दिला होता त्याला काऊन की बरं. आम्हाला त्याला सध्या चालू नाही करायचं. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना का बुवा हे मिल्क चार्जरचं तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या या व्यवसायामध्ये काय रोल आहे, किती रोल नाही आहे? नाही मिल्क चार्जरचा तर मोठा रोल आहे. 100% रोल त्याचाच आहे मिल्क चार्जरचा. म्हणजे नव्हतं कारण की तेव्हा, आमचे आजार पण जनावरचं नाही. जेव्हा ते नव्हतं मिल्क चार्जर हो हो तेव्हा काय परिस्थिती होती? तेव्हा काय होतं त्यांची जी खाण्यापिण्याची प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित होत नव्हती. बरं. पचनक्रिया पचन बरोबर होत राहत नव्हतं नव्हती. व्यवस्थित. बरं. आता पचनक्रिया चांगली आहे. हा. चारा त्यांचा राहत नाही पूर्ण हा. चारा साफ होतो. आम्ही तर कुट्टी करतो हम्म. पण तरी पण सगळं साफ होतो चारा. बरं. सगळं खाऊन टाकतात. त्यानंतर दूध चांगलं आहे. दुधाची क्वालिटी चांगली आहे. गिरायकांची पण आम्हाला म्हणजे त्यांचं सांगणं पण आहे की बा तुमचं दूध तुमच्याकडे दूध चांगलं आहे साय चांगली येते. बर हात बदल आहेच ना. बरं. आधी पण येत होती पण तेवढं फॅट लागत नव्हतं. बरं. आता आमच्या गाईचं फॅट 9 आहे. 9 फॅट कोणी पण बसून दाखवायचं कोणत्या म्हशीचं गाईचं? लवकर बसत नाही. राधा त्या राधा हा हा हा, हा तिचं 9 फॅट आहे. मी राधा दाखवली ती. हो बर तिचं फॅट 9 आहे. Checking नाही तर आधी आमचं जे होतं ते 2.5, 3, 3.5, 4 असं चालायचं. 4 वरून 9 वर. हो 4 नाही 2.5 9 वर गेले सर. अरे बाप, हो म्हणजे तुमच्या अन्नामध्ये ताकद आहे पण ते पचत नव्हतं. पचत नव्हतं. आपण तर खाऊ घालतो त्या चांगल्या व्यवस्थित पण ते पचत नव्हतं ना. आता त्यांची तुम्हाला पचन सुचली कोण ही कल्पना आहे मिल्क चार्जरची? ते बोंबला ना. ते मी व्हिडिओ पाहत होतो शेती सेमी घरी. बर मग ते पाहिल्यानंतर मग सुमितनी ते नंबर घेतला. हा मग 616 वर फोन लावला. बर रेग्युलर वापरत तेव्हापासून? रेग्युलर ओके. मग आता तुम्ही तुमच्याकडे आता किती दूध निघतं आणि किती युजर आहे तुमच्याकडे आता आता? आमच्याकडे समजा तिचं 10 20 लिटर दूध 10 निघतं 20 सर रोजचं. 20 20 Daily? लिटर. हा. हा, ते आणि मग ते तुम्ही काय भाव विकता? 80 रुपये. 80 रुपये. तूप वगैरे काय करता का नाही? हो. काय करता? गिऱ्हाईक देखील आहेत. आवडली ना? आमचं कसं आहे आम्ही सकाळी दूध पिताना त्याच्यात 1 चमचा तूप असतं. हा हो हो आम्ही दूध तसं नाही पित. अच्छा, म्हणजे तुम्ही तो मधला पचवायचा त्रास नको, डायरेक्ट तूपच खाऊन घ्यायचा. आता आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी मशीन ठेवली होती बिलोना समोर इथे. हा हा आमचं काय माहिती सर आम्ही काय करतो साईचं तूप तर करतो हा. शिवाय आम्ही काय करतो दुधाचं दही बनवतो बर आणि दही बनवून ते मशीन मधून आपली रवी जी ते असते एक नंबर. त्यांनी काढतो. मग तेच त्याचं वैदिक तूप- पद्धत तूप. त्याचं तूप बनवतो आम्ही. ते आपण गुजरातून मागवलेली मशीन हा आहे हा की जे आधी रवी चालवायचो ना आपण. ते जर तुम्ही काढलं ना दही बनवून तर ते तूप खरं औषधी राहत. हो. साई आमचं पासून 3,000 काढतो ते तेवढं नाही राहत. 3,000 रुपये किलो जातं सर आणि वेटिंग मध्ये लोक आहेत सध्या पण. आम्ही देऊच नाही शकत. हा पुरवू शकत नाही. तेवढं कसं पुरवणार आहे आम्ही आज तेवढे आपल्याकडे उत्पन्न नाही दुधाचं. अच्छा, तेवढ्या गाय वाढावं लागतील. हा तुमचं नाव काय? संदीप वाघचौरे संदीप वागचौरे. मी इथंच राहता. तुझ्या मग तुम्ही दूध व्यवसाय काय म्हणजे व्यवसाय म्हणून करता? नाही व्यवसाय म्हणून घरगुती म्हणून घरगुती, करता? हा. बरं, तुम्ही आता किती काय आहे तुमच्या गाया वगैरे? आमच्याकडे आता सध्या जर्सी एक व्यालेली एक जर्सी व्हॅली, आपली सॉरी गिर गाय. गिर हा ओके. आणि बाकी 2 खटे. साहेब हा खाट किती वय आहे त्यांचं? नाही 12-15 वर्षाची. अच्छा, तुम्हाला गोठ्यावर काय काय समस्या येतात? आमची गाय वापस उलटती घडी घडी म्हणजे लागती वापस उलटती 2 महिन्यांना 3 महिन्या असं. ओके, म्हणजे ती आता किती दिवसापासून उलटते? 2 वर्षापासून. हा? 2-3 वर्ष. 2 3 वर्ष. किती लिटरची गाय आहे?
ती 12-10 6 लिटर. एका टायमाला तिनं माझ्या हातावर 10 लिटर दूध दिलेलं आहे. एका टायमाला? हा, दोन्ही टायमाला 20. हा. तर तिचा हे प्रॉब्लेम आल्यामुळे ती आता लागत नाही. बरोबर. 3 वर्ष झाले. हा. तिचं वय किती असेल आता? 9, 10, 11 वर्ष असं. 11 वर्ष. हा. आता मला सांगा, तुमची 10 लिटरची गाय 20 लिटरची तशी 20 लिटरची गाय 3 वर्षापासून अंगावर आहे, बरोबर आहे ना? हो. एका वेताला ती किती महिने दूध द्यायची ती? 5-6 महिने? 12 7-8 महिने. महिने 8 समजा 8 महिने. जास्तमध्ये. आता 8 महिने दूध जर म्हटलं सर, तर एका महिन्याचं 600 लिटर, 500 लिटर झाला, 4000 लिटर दूध झालं हा. एका वेताचं. हो. 3 वर्ष किती झालं? 12,000 तरी लिटर. 12. 12,000 लिटर दूध केवढं झालं सर? 80 रुपयाने. 9 लाख रुपये. 9 लाख रुपयाचं काय झालं तुमचं? नुकसान झालं, आणि पण आज ती त्याच पोझिशनला आहे ना. ते बरोबर बदलले झाला ना? म्हणजे 9-10 लाख रुपयाचं नुकसान झाल्यानंतर ही गाय तुमची तशीच अजून आजारी. तुम्ही विलाज काहीच नाही केला का? विलाज खूप केला सर, किती पैसे खर्च केले असतील खूप खर्च केला. तरी? त्याचं सांगू 3 वर्षात? मला तर ते म्हणले तुम्ही ही गाय घेऊन जा तुमच्याकडे सुद्धा. 3 वर्षात किती खर्च केला. यंदा म्हटलं शेवटी आम्ही म्हटलं तुम्ही काय तुमच्याकडे आहे ना समजा. किती केला दादा फोन? किती केला खर्च सगळा? आता सांगता येत नाही असं. तरी पण 10,000, 20,000, 50,000, हा 10-12 विषय हजार. 10ची पळत गेला. 10,000 खर्च केला, वरून 10 लाखाचं नुकसान नाही. आणि काहीच रिझल्ट नाही. नाही result. आता विचार करा, तुम्ही मिल्क चार्जरच्या 2 बकेट घेऊन जा. 2 बकेट संपल्यानंतर जर तिला रिझल्ट नाही आला तर मला फक्त तुमचा नंबर पाठवा, तुम्हाला फोनपे करून सगळे पैसे रिटर्न देतो, एवढी गॅरंटी. म्हणजे ती मी दिलीच सर त्यांना. तुम्ही दिली का? धन्यवाद. सर एक जण आलेले नाहीत गोठ्यावरचे, हा. त्यांच्या 2 म्हशींना अशा पहिला रू जी वगार असती, हा. तर त्या 2 वगारी होत्या. हा. आणि त्यांना खुरकूत झालं होतं, त्या नेमक्याच व्यायला बर, 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 बर. 1-2 महिने बाकी होते. तर त्या खुरकूत झाल्यामुळे त्या बेजारी, ते त्यांच्या गोठ्यात बेजारी होती. आम्ही त्यांना म्हणलं, त्यांना हेल्थ चार्जरचं पाकिट दिलं हा. आणि आपले मिल चार्जरची बकेट आणून दिली. काहीतरी तिची कमजोरी होती म्हणा, सहनशक्ती हा. होती. ते हेल्थ चार्जर पाडल्यानंतर ती म्हैस फुगली बर बर आणि ती वाढली. बर. मग मी ते दुसऱ्या दिवशी मला म्हणे की ते पाकिट तुम्ही घेऊन टाका, आपण नाही तर दुकानदाराला सांगा. आम्ही त्यांना पहिलं काय म्हणलं होतं, जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत आम्हाला पैसे द्यायचे. बरोबर. आम्ही आमच्या पैशावर दिलं तर त्यांना, बर बर. पण त्यांनी रात्री बाबांना पैसे आणून दिले म्हणून दुकानदाराला द्यावं लागतात. हा. तर तुम्ही तुमचे पोरं सांगतायत म्हणून तुम्ही ऐकू नका, त्यांनी पैसे दिले. नाही, मी त्याला म्हणतो ना की बाबा तुम्ही पैसे देऊ नका, आणि तुम्ही वापरा, हा. आम्हाला रिझल्ट चांगला आहे, तुम्ही पण करून बघा, हा. मग पैसे द्या. त्यांना पण नको ना असं वजन टाकल्यावर की बाबा आपण हे द्यायला लागलो. तुम्हाला तुम्ही जे बोलले ना, तुम्हाला मी एक गोष्ट गंमत सांगतो. आपले जे प्रॉडक्ट आहे हा. हे तुम्ही फार अख्खी बादली जरी संगत चालली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. नाही ना. आणि नाही, तर तो जो प्रॉब्लेम आहे त्यांचा काहीतरी, खरकटं खाण्याची- हा, म्हणजे मग त्यांनी स्वतः कबूल केलं ना सर. हा. ऐका ना, तर त्याच्यामध्ये काय आलं, तरी त्यांची म्हैस मेली, हा. पण आमच्यावर विश्वास ठेवून त्यांचं मिल चार्जर सुरू आहे. सध्या चालू आहे. सुरू आहे. चालू आहे. कोणत्याला दुसरीला हा, आणि सगळ्या बाकीच्या- सुरू आहे. बाकीच्या मशीना चालू आहे. त्यांच्याच गोठ्यावर. हा, सुरू म्हणजे आहे. त्यांना माहिती होतं आपली चूक होती म्हणून त्यांनी चालू ठेवलं. मग त्यांना काय फायदा झाला त्याचा? आणि आता ती म्हशीच तब्येत सुधारली ना. ती हा. ते आजार जाईल, बेजार जाईल. हा, हा, हे ते दोन दोन होते, एक चांगली झाली ना ते. एफएमडी मधली ती वाचली एक, हा, ते पण. आणि एकदम नॉर्मल झाली. हा, ते वापरताय आता फक्त. कधी पण चालू केला? महिना दीड महिना. आता चालू केलंय. हो चालू. ओके. काही बदल दिसले का? आहे ना, फरक आहे ना. हा. फरक आहे. तिची कातडी बदलेल, हो. चमक बदलेल, शेण बदलेल, थोडी शांत होईल. 100% फरक आहे. तेवढे फरक झाले. हो, मग तेवढ्या फरकामधून आता तुम्हाला तो पाहिजे असलेले रिझल्ट पण मिळून जाईल. मिळून. आता समजा तुम्ही सर्वजण जर याचा वापर केला तर शेण तयार होतं. तुमचं शेण जे पाहिलं आम्ही, त्यांनी सांगितलं मला का लांब लांब गांडूळ तयार होतं त्याच्यामध्ये. हो. तर ते जे शेण आहे ते शेण एवढ्या कडक उन्हात सुद्धा खाली पूर्ण कुजून गेले आतमध्ये. हो. हो, फक्त बाहेरची लेअरच वाळली आहे उन्हामुळे. कारण उन्हच तेवढं कडक आहे ना तुमच्याकडे. हा, जिथपर्यंत सूर्यप्रकाशाची उष्णता गेली तिथपर्यंत काय ते कुजलं नाही, पण त्याच्या खाली आतमध्ये मात्र पूर्ण कुजलेलं आहे चहा पावडर सारखं. आम्ही 3 दिवस एखादा शेण देण्यासाठी ठेवलं होतं. बकेट पण त्यांच्याच. हां सरळ टाकायला सगळं टाकलं घेऊन जातात. हां 3 दिवसाचं होतं. हां. ते 3 दिवसानंतर जेव्हा यांनी पाहिलं पोरांनी त्या बकेटमध्ये शेण, हां. इतकं भारी झालं होतं ते. चहा पावडर हा. चहा होते. ऐका. 3 दिवसात झालं, 3 दिवसात. तुम्ही पाहिलं ना? हो. आणि त्याच्यात पण गांडवं झाले होते लगेच. आणि आता ते शेण तर तुम्ही पाहिलेच. हां. त्याला ते तर म्हणजे जास्तच नाही. वास नाही, वीज नाही, काही नाही, काही नाही. तुमचं नाव सांगा. नितीन देव. अच्छा. तुम्ही म्हणजे यांच्याकडनं काय घेता? सर्व घेतो मी त्यांच्याकडून. सगळं दूध, ताक, तूप तूप. वगैरे सगळे घेतो. अच्छा. काय क्वालिटीमध्ये फरक पडतो? क्वालिटी खूप चांगली आहे. त्यांचं तूप मी बाकीच्या इतरांना आलेल्यांना पण देतो. अच्छा. तेच एवढं महाग विकता तरी पण तुमचं जातं? ते फुकट देतात. चमच्यावर द्यायचं तर तेच कळते सर त्याला. अच्छा. चमच्यावर द्यायचं खायला. क्वालिटी एकदम एक नंबर आहे. नंबर 1 आहे.
तो व्यक्ती मला म्हणतो सकाळी खाल्लेलं तूप संध्याकाळी सुद्धा वास जात नाही हाताचा. हाताचा काय बात करता? म्हणजे त्याची जी जडीबुटी आहे मिल्क चार्जरमध्ये, ती जडीबुटी त्याचे अर्क म्हणतो ना आपण, तो अर्क त्याच्यामध्ये उतरतो. कशामध्ये? दुधामध्ये, तुपामध्ये. आता मला एक सांगा, पूर्वीच्या काळी जेवढे आयुर्वेदिक औषधं असायची त्याच्यामध्ये तुपाचा सर्रास वापर केला जायचा. ते औषध बनवण्यासाठी तुपाचाच वापर होतो. मग ज्यावेळेस आपण मिल्क चार्जर देतो तर तुम्ही एक प्रकारे त्या गाईला 32 जडीबुटी खायला देताय. म्हणून ते दूध औषधी बनतं आपलं मिल्क चार्जरचं. त्यांनी स्किन चांगली होते, मेंदू थंड राहतो, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पचनक्रिया चांगली होते, सांधे मजबूत होतात, असे खूप सारे फायदे. त्यामुळे तुम्हाला ते जास्त प्रभावी वाटतं. कारण माझे वडील पण आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांनी पण आयुर्वेदिकच आहे. बरं, त्यामुळे तूप वगैरे आम्ही खूप वेळा घरी पण तयार करायचो आयुर्वेदिक पद्धतीनं. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही किंमत ठेवायला किती पण ठेवाल, पण त्याची व्हॅल्यू पण तेवढी असली पाहिजे मार्केटमध्ये. बरोबर आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला यांचे प्रोडक्ट बघून सगळं? नाही, प्रॉडक्ट एकदम टॉप आहे त्यांचं. प्रॉडक्टला हे चॅलेंज नाही आहे, चॅलेंज नाही, पण प्रॉडक्ट पाहिजे तेवढं मार्केटला येत नाही. वाढवा वाढवा, गाई वाढवा. आम्ही 4ला उठल्यानंतर सगळं शेण काढणे, साफसफाई करणे, गोमूत्र धरणे बकेटामध्ये ठेवून देणे. लोक घेऊन जातात ना, बरोबर. आम्ही त्यांना कॅनी भरून देत होते गोमूत्र पण. बरं, नंतर आम्ही त्यांचं दूध किती वाजता येतात लोक? लोक नाही येतात ते त्यांच्या, आम्ही कॅनी भरून ठेवतो, 40 लिटरची कॅनी भरून ठेवतो आम्ही. बरं त्या ते शेतात टाकायला घेऊन जातात, कोणी फवारणीला घेऊन जातात. बरं आम्ही त्यांना देत राहतो, बरं, कारण आपल्यालाही तिथं स्वच्छता लागते बरोबर आहे. आणि त्यांचं पण काम लागतं. व्यावसायिक दूध व्यवसाय करतात त्यांना काय सांगाल? नाही, त्यांनी तर कसं आहे, त्यांनी ह्या गोष्टीचा वापर केला पाहिजे. नाही, मिल्क मग चार्जर तुम्ही ते सारखा. असं म्हणतील ना, तुम्हाला काय नफा नकोय म्हणून तुम्हाला परवडतं. नाही आम्हाला नाही परवडणार. नाही, आम्हाला का परवडतं म्हणजे परवडतच ना कोणाला पण. आता इथे काय खाऊ घालत नाहीत का? औषधाला पैसे जात नाहीत का? डॉक्टरला बोलावं लागत नाही का? डॉक्टर व्हिजिट फी द्यावं लागणार. त्यांनी भले एक इंजेक्शन देऊ अथवा न देऊ, त्यांनी पाहून जाऊ, त्यांना व्हिजिट फी 500 रुपये द्यावं त्यांच्याकडे अशी एखादी गाय आहे का? त्यांना विचारा की बाबा ती गाय 26 महिने दूध देते. लागणार. नाही राहू शकत नाही, राहू शकत नाही, तर उघडवर जग जाहीर आहे. आता यांचा आपण हिशोब काढला ना, कारण आमची गाय म्हणजे कशी आहे की ती आमच्या येते ना ती घरात. हो 10 लिटर बाहेर नाही ती. मी काय म्हणतो 10 लिटर दूध धरा तुम्ही. हा. ते 18 पण बाजूला ठेवा. 10 लिटर दूध धरलं तर 10 लिटर दूध नाही, महिन्याचे 300 लिटर झाले. 26 महिन्याचे किती झाले? 25 महिन्याचे किती झाले? 7,500 लिटर. आणि 7,500 लिटरचे पैसे किती झाले? 80 रुपये झाले. 6 लाख रुपये. त्या एका गाईने तुम्हाला 6 लाख रुपये दूध दिले. 6 मी 10 नाही म्हणतोय, दिले जास्तच दिला असेल. सुरुवातीच्या दुधाला क्वालिटी नव्हती ना. थोडस कमी होतं ना ते. हा. आम्ही ज्यावेळेस मी milk 10 charger देतो ना वापरायला मग. म्हणजे 6-7 लाख रुपये तुम्हाला एक गिर गाय उत्पन्न दिलं दिलं. पुन्हा आम्हाला समाधान किती आहे? हे जनावर आमच्या घरात गायी आहेत, या गायीचं आम्हाला खूप समाधान तुम्हाला आहे. आनंद आहे म्हणून दिलं. त्या 2 कालवडी आल्या त्या जगल्या असत्या का? नाही त्या जगत नव्हते, त्या तर मारणारच होते. आता त्यांचा फोटो पण आहे आपल्याकडे. बघू बी नव्हतं जायला. म्हणजे बघू सुद्धा शकत नव्हतो सर. आम्ही ते त्यांना सापळे. ते आणल्यानंतर त्यांना 12 शॅम्पूचे पुड्या लावले, त्या 12 दोघींना 6 अशा धुवून काढल्या. गोचिड्याचं आपण औषध जे टाकतो ते एक नाही तर 2 थेंब टाकतो एका बकेटमध्ये. आम्ही अख्खी बॉटल टाकली होती आणि ते त्यांना लावली होती. दुसऱ्या दिवशी ते गोचिड वगैरे संपल्यानंतर आम्ही हे पावडर सुरू केले. आपण त्यांच्या शरीरावर इतकुशी जागा शिल्लक नव्हती, एवढे गोचिड होते. रंगात कुठे त्यांचा दिसतच नव्हता कोणत्या रंगाचे आहेत म्हणून. आता तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला दिसला असेल. बापरे. पण आता त्यांना हेल्थ चार्जर चालू आहे, त्यांना मिल्क चार्जर चालू आहे. आता तुम्ही त्यांची कांती पण बघितली कशी एक नंबर आहे, मस्त. हो. अजून महिनाभरात तुम्ही बघा. त्या जर त्यांना मिल्क चार्जर नसतं ते संपले होते, तेवढ्यावर राम राम गंगाराम संपले होते ते. आणि आपल्याला ते संपू द्यायचे नसतं सर. आपलं मेन उद्देश तो आहे. क्या बात आहे. पैसा हा महत्वाचाच नाही, पैसे ते देणार. तुमचं वासरू पण तसंच. गोरात आमचं एक नंबर आहे, सगळे डॉक्टर नाव म्हणजे घेतात. हा ना. आमच्याकडे डॉक्टर फक्त गप्पा मारायला येतात. ते कामाला येत नाही, ते जनावरांची ट्रीटमेंट करायला येत नाही. हे सर पण युजर आहे, ते काका पण. अच्छा प्राध्यापक साहेब, काय अनुभव आहे तुमचा? बोला ना. किती म्हशी तुमच्याकडे? आपल्याकडे 20 म्हशी आहेत. 20 म्हशी. हा. बापरे. आणि काय तुम्हाला नोकरी करायची गरज आहे? नाही, कसं आहे की शेतीला पूरक व्यवसाय जे वा. असलं पाहिजे. कोण आणि बघतं व्यवसाय? वडील आणि भाऊ आहेत. बरं, ऐकता का तुमचं? हा नाही, मी सॅटर्डे संडे फार्मर आहे. बरं. मी इथून 220 किलोमीटरवर एका दिवसात तुम्ही milk जातो. charger वापरता? हा, मागच्या काय 1.5 वर्षापासून मिल्क चार्जर वापरतो. काय बात करता? नांदेडला आहे. मला असं 1700 रुपयाचं लागत नाही, आम्हाला महिन्याला 5000चं लागतं. बरं, आणि- फायदा काय त्याचा? फायदा बराच आहे की जे सगळे काही कुलकर्णी सरांनी सांगितलं की गोठ्यामध्ये रेप्युटेशनचा जो प्रॉब्लेम असतो हा. की स्टॉल फिडिंग असल्यामुळं बऱ्याच जणांना एक्सरसाइज होत नाही. बरोबर. आणि बऱ्याच जागी आपण जो चाऱ्याचं नियोजन आहे की आपल्याकडे
मल्टिपल चारा जसे ग्रेजिंग करून खातात बरोबर, तसं मिळत बरोबर, नाही. बरोबर. त्याच्यामुळे शरीरात म्हणजे कडधान्य मिळायला पाहिजे, हां. तृणधान्य मिळायला पाहिजे, ते पिष्टमय पदार्थ, प्रोटीन्स याचा बॅलन्स झाला पाहिजे. बॅलन्स झाला पाहिजे. तसं आपल्या जनावरांना बऱ्याच वेळेस मिळू न शकल्यामुळे त्याची दुधाची उत्पादकता आणि प्रजनन क्षमता कमी झालेली होती. बरं, बरं. तुम्ही 15 वर्षापासून मी प्राध्यापक प्राध्यापक आहे ॲग्रिकल्चर कॉलेज विजयाना बोराड्याच्या संस्थेवर आहे. बर मग तुम्हाला अभ्यास आहेच. बर माझ्याकडे 140 लिटरचं दूध अरे वा. पर डेला जातं. मिल्क चार्जरनी काय फरक केला तुमच्या गोठ्यामध्ये? गोठ्यामध्ये तेच की जनावरांचे जे आजारी पडणं, रिपिटेशन होणं आणि जी जनावरांची उत्पादन क्षमता जे किती वापरता तुम्ही? आम्ही 50 ग्राम वापरतो. तुम्ही 100 ग्रॅम वापरून पहा. 100 ग्रॅम जर बघा, लक्षात ठेवा, म्हशीची एक कॅपॅसिटी वेगळी आहे, गाईची कॅपॅसिटी बरोबर. वेगळी आहे. त्याच्यामुळे म्हशीचं फॅट हे दुप्पट असतं. म्हशीच्या दुधामध्ये फॅट हे गाईच्या तुलनेमध्ये दुप्पट. समजा 10 लिटरची जर गाय असेल, तिचं फॅट जर 3 लागत असेल तर म्हशीचं फॅट डायरेक्ट 6-7 लागतं. बरोबर आहे ना? तेवढ्याच दुधामध्ये मग तुम्हाला त्याचं प्रमाण गाईपेक्षा दुप्पट वापरायला पाहिजे. ठीक आहे. भविष्यामध्ये आपण काही तुम्ही 5 गाया निवडा, 5 म्हशी निवडा, त्यांना तुम्ही 100 ग्रॅम द्या. त्याचा फायदा सांगतो. तुम्ही जर म्हशीला जर 100 ग्रॅम चारलं तर फायदा काय होणार? इम्युनिटी स्ट्रॉंग होणार, नंबर 1. बरोबर आहे. नंबर 2, वातावरण किती तापू द्या, टेम्परेचर द्या, दूध कमी होणार नाही. बरोबर. आता नंबर 3 फायदा, तिचं जे दूध आहे ते पुढच्या व्यताला, दूध तर औषधी होतच, पण पुढच्या व्यताला तिचं दूध आणखीन वाढतं. कोणाचं? तिचं. आणि जी कालवड होती तिला किंवा ती रेडी होती, ती रेडी मागच्यापेक्षा पुढच्या व्यताची रेडी पॉवरफुल जन्माला येते. बरोबर आहे. म्हणजे हे सगळे एक्स्ट्रा फायदे. बरं, वरून तुम्ही जर 50 ग्रॅमचं 100 ग्रॅम करणार आहे तर तुमचा खर्च समजा याचा 17 रुपयावरून 35 रुपयावर जाणार आहे. बरोबर आहे ना? दुप्पट खर्च होणार आहे. परंतु ते 17 रुपयामध्ये तुम्हाला कमीत कमी 200 रुपयाचे बेनिफिट मिळणार. म्हणजे 1 रुपयाला 10 रुपये एवढे बेनिफिट मिळणार तुम्हाला. बरोबर आहे. मग ते तुम्हाला नको असतील, तुमचं ठेवले आनंद ते 83 राहावे असं असेल तर मग चालू द्या. मग 50 मी रिझल्ट मिळतो. हां, आम्ही त्याच्यामध्ये 5 वाट्या लिंबू पिळू थकले. 5 वाट्या दही टाकलं तर ते नाचलं नाही. हो, ते गॅस सुरू होता खालून, गॅस सुरू होता त्याच्यात आम्ही एवढी साय आली सर. नाचलं तर नाही, ते पण साय आली. कळलं ना तुम्हाला? लोकांना नासू द्यायचं नाहीये बरं का, पण त्यांचं नाचतंय. यांना नाचवायचं आहे, यांचं नाचत नाही. धन्यवाद सर, इथं आपण आलात. आम्ही तुमचं नाव ऐकून, तुमचं प्रोडक्टचं मार्केटिंग यूट्यूबवर ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्या विश्वासाला आज सत्यात तुम्ही राम म्हणून आमच्यामध्ये उतरला. सकारात्मकतेचं बीज आमच्यामध्ये पुन्हा विश्वासाने तुम्ही भरलं. याचा आम्हाला तर फायदा होईल. ह्या फायद्याचा आम्ही आमच्या जनतेपर्यंत तो विश्वास आणि आपलं प्रोडक्ट नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. म्हणजे मी सगळ्यांना विनंती अशी करेल, सगळ्यांना बरं का हो, ज्योत शे ज्योत जलाते चलो. प्रत्येकाने ज्योत पेटवली पाहिजे. इच वन टीच वन. बरोबर आहे की नाही? एकाने एकाला शिकवलं पाहिजे. तो वापरू अगर न वापरू. आपलं काम आहे ज्योतीला ज्योत पेटवीत चालायची आहे की नाही? प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी उसको गले से मी लगाते चलो. बरोबर आहे की नाही? Yes, sir, yes, sir. तर तुम्हाला यश मिळालंय, तुम्ही 5 जणांना शिकवा. तुम्हाला यश मिळालंय, तुम्ही 5 जणांना शिकवा. का? कारण हे आपल्यावर कर्ज आहे. एवढं सुंदर तंत्रज्ञान जगामध्ये आहे, याच्यावरच विश्वास बसत नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे हे तंत्रज्ञान 4 लोकांपर्यंत पोहोचवा, हीच पुण्य ही आपली. आम्ही बठाण बुद्रुक, हां, जालना जिल्ह्यातच येते. अच्छा, तुमचं नाव? माझं नाव संतोष वाखारे. वापरताय तुम्ही आता? नाही, आता वापरायचं आपल्याला यावर्षी. मी तुमचं पाहिलंय तंत्रज्ञान. किती एकर जमीन तुम्हाला? आम्हाला 5 एकर जमीन आहे. 5 एकर जमीन. काय करता जमिनीमध्ये? जमिनीमध्ये सोयाबीन, तूर. किती ॲव्हरेज होतं सोयाबीनचं? सोयाबीन होतं सर 50 क्विंटल होतं सोयाबीन. 50 क्विंटल किती एकर मध्ये? 5 एकर मध्ये. 5 एकर मध्ये 10च ॲव्हरेज मिळतं. 10च ॲव्हरेज. आमचा रेकॉर्ड आहे 32 क्विंटल पर्यंत. हा, तेच मी बघितलंय. 32 क्विंटल पर्यंत रेकॉर्ड आहे. तुम्ही कमीत कमी 15 होतं जाल का नाही? पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 17 वर, तिसऱ्या वर्षी 20 वर. मी तेच ऐकून आलो आणि जमीन आहे कडक व्हायला लागली आणि शेणखत तेवढंस अवेलेबल नाही. धन्यवाद त्या कडक होणाऱ्या जमिनीचं. ती जर कडक होत नाही, तुम्ही आमच्याकडे येत नाही. आम्हाला वेळ टाइम असताच सुधारलो आम्ही की बाबा ही जमीन नापीक होण्यापासून वाचवता येईल. देर आहे दुरुस्त आहे. तुम्ही जर पाणी ऐवजी ताक जर पिले उन्हाळ्यामध्ये दिवसभर तर तुम्हाला उन्हाळा जाणवणारच नाही. फक्त तो वैदिकचा असला पाहिजे. केमिकलचा असेल तर मी जबाबदारी घेत नाही. तुम्हाला ऍसिडिटी झाली तर माझं नाव घेऊ नका. नाही, कुठल्या पुढ्या सोडणारे नकोच. तरी तुम्ही थोडी साखर टाकली नाही?
साखरेचा विषयच नाही आपल्याकडे, दूध असंच लागतं सर. हे इथं बसलेले आम्ही सांगतच नाही हे इथं बसलेले. नाही नाही, तो विषय नाही. हो तुम्ही प्या 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 प्या. साखर टाकली ना? त्यांच्याकडे द्या. मी खोटं बोलतोय ना? तर साखरेचा कण नाही, पण याच्यात मला वाटलं तसं साखर आहे म्हणून असं. तुम्ही सगळ्यांनी पिला का नाही? हो, पिलं. तुम्हाला काय वाटलं साखर? आहे असं जाणवलं. ही ताकद आहे वैदिकची. साखर 2 वेळेचं तापवलं दूध. असं मी पण कधी कधी माझ्या घरी वाद होतो, काय का तू मला साखर चालत तुला माहित नाही का? मी कधी साखर टाकली म्हणे. आपल्या घरात तरी साखर आहे का? गावचे सरपंच आहे, आले होते, पण ते आम्ही चहा घेतला. चहा घेतला वाटतं. नाही, दूध घेतलं. कुठे? इथं घरीच. सरपंच आले माझ्याकडे. बर. साखर टाकली का म्हणे? दुधात तुला साखर टाकायचं काम नाही. आमच्या गोशाळेचे नाव पुष्पंकर गोधाम, तारा उत्तम कृषी संचलित पुष्पंकर गोधाम. हे तुमचं लँडमार्क काय आहे इथं मंदिर? चाणक्य चाळ दक्षिणमुखी हनुमान मंदिरच्या शेजारी, जागृत दक्षिणमुखी पवनसूत हनुमान मंदिरच्या शेजारी. आणि त्यात काही तूप वगैरे लागलं तर सांगा ना, तुमचं तूप दाखवा. बघा डायरेक्ट कापूस, पिवळा कापूस. तुपाचे फोटो टाक ना सुमित. बा सर्व दाखव तुपाची बरणी हे केली. कापूस बघा कापूस. हा एकच नंबर आहे. एकच नंबर आहे का नाही? अच्छा हे आहे ना काय मीच घेतो. तुम्ही याचं एक करामत पाहिजे का? तुम्ही हे जर असं ओतून जर ठेवलं ना खाली, आमचं स्वप्न होतं की तुम्ही याव, पण एवढ्या लवकर आमचं हे विन असं नशीब आहे. आमची बारीक आहे कशी चोपडी. कारण की आता समजा आज आमचं मिस्त्री येणार होते, गोठा व्यवस्थित पण आम्हाला ऑफिसवरून फोन आला की सरांची व्हिजिट होणार आहे. आम्ही म्हणलं आम्हाला तयारीला वेळ तर द्या, नाही तयारीने दाखवायची होती.